नेक्स्ट मॅच जी आपल्या भेटीला येईल एम डी वॉरियर्स त्याला चेंडू द्यायचा आहे. एम डी वॉरियर्स आणि त्याच्या विपक्षात आपण संघ पाहतोय टीम जय शिवराय. दोन्ही टीमच्या वाट्याला एक एक हार आली आहे. मात्र विजयाची चव त्यांनाही चाखायची आहे म्हणून उतरलेत मैदानात. मॅच रफ अँड टफ होईल यात काही शंका नाही आहे. दोन्ही संघ तितकेच तुल्यबल आहेत. एका बाजूने आपण जर पाहिला तर धनंजय साने व महेश कावित यांचा संघ, तर एका बाजूने आपण टीम पाहिली तर समीर विशे, शेखर ठाकरे यांचा संघमध्ये मॅच रंगतीये. एका बाजूने आपण पाहतोय एमडी वॉरियर्स आणि एका बाजूने आपण पाहतोय टीम जय शिवराय. या दोन टीम मधली ही मॅच आहे. एका बाजूने गोलंदाजी ट्रॅकवरनं गोलंदाज योगेशला आपण पाहतोय, त्याच्या विपक्षात समोर फलंदाजी करण्याकरता पंचांकडनं येतोय ग्रीन सिग्नल. मॅचला होतीये सुरुवात. स्ट्रायकर बॅटर आपण पाहतोय स्ट्राईक एंडवर शेखर ठाकरे आणि त्याच्या साथीला युवराज. टाइम लावला जातोय हेही लक्षात असू द्यात. पहिला बॉल नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू पुन्हा एकदा आप ट्रॅकर त्याला उडवलंय. क्षेत्ररक्षक जज करतोय मात्र तितकाच चांगला झेल टिपलाय. राकेशनं कदाचित क्रॅम्प आला असावा. तिथनं बॅटर बाद झाल्यानंतर परागला आपण पाहतोय मॅन फ्रॉम खुपरी बिलॉंग करतो तो. पराग येईल फलंदाजी करण्याकरता. समोर युवराज आणि पराग. बॅटरला आता चांगला खेळ करावा लागेल. दोघांना जबाबदारीपूर्वक पुढे खेळावं लागेल. न्यू बॅटर पराग करता. नेक्स्ट बॉल मात्र सावध खेळ करत मात्र या चेंडूला खेळून काढलाय. चितनं क्षेत्ररक्षक विकेट पासून त्यानं धाव घेतली. चेंडूची फेकी करेल. धाव कंप्लीट होईल एक. मात्र मैदानात पाहिलं तर डोकेदुखी आहे. एक डावकुऱ्या आणि एक उजव्या हाताचा बॅटर युवराजला आपण पाहतोय. त्याला आता संधी मिळतीये. कंप्लीट झाली आहे. स्कोरकार्डवर एक विकेट त्या मोबदल्यात या अगोदर बॅटर शेखर बाद झाला. वस्त्यात बाद झाला. स्वतः संघ मालक आहे तो शेखर मात्र लवकर बाद झाला. त्यानंतर मात्र पराग आला आणि पराग आणि युवराज या दोघांना आता एक चांगला टोटल पर्यंत टीमला न्यावं लागेल युवराजच्या विपक्षात. नेक्स्ट बॉलला चांगला बॉल फक्त सन्मान देणं हेच एक काम करावं लागलं युवराजला. फ्रॉम तिरसे सावदेवी तिरसे या टीम मधनं खेळत असतो तो युवराज. मात्र सावध पवित्रा घेत फक्त सन्मान दिला त्या बॉलवर. नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू पुन्हा एकदा सच्च होतोय. आउट व्हाईट बॉल. डान्सिंग अंपायर म्हणून त्यांची ओळख आहे. एम आर पॅनलचे माधव ठाकरे.
पब्लिकची फर्माईश आहे, की डान्स झाला पाहिजे. नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू पुन्हा एकदा युवराज. हाफ ट्रॅकर ज्याला पिक केलंय, पाठवलंय षटकाराकरता, 6 धावांकरता. युवराज टुकलेच्या बॅटमधनं षटकार. षटकार आलाय. डीजे कुठे असतील तर या संपर्क साधायचा आहे. प्रतीक डीजे चेंडू पाठवायचा मैदानात त्या ठिकाणी. प्रतीक डीजे कुठे असतील तर या लवकर संपर्क साधायचा आहे. षटकार खेचला युवराजच्या बॅटमधनं तो षटकार आला. युवराज प्रमाणे खेळ करतोय. संख्या 8 लागली आहे स्कोर कार्डवर. गोलंदाज योगेश. चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय तो टोटल 5 बॉल 8 ही धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. युवराज आणि पराग. पराग एक शांत खेळाडू म्हणून ज्याची ओळख सातत्यानं या वाडा तालुक्यात नाही, तो पराग मात्र नॉन स्ट्राईकवर आहे. क्रिकेटचा त्याच्याही पाठीशी खूप मोठा अनुभव आहे. प्रत्येक मोठ्या सामन्यांमध्ये खूप चांगली कामगिरी त्यानं आतापर्यंत केली आहे. तो पराग मात्र नॉन स्ट्राईक एंडवर असेल. मात्र त्याच्या समोर युवराज त्याला साथची साथ देतोय मैदानात. युवराजच्या विपक्षात योगेश. शेवटचा बॉल या पॉवर प्ले ओव्हरमधला, पहिल्या ओव्हरमधला. लगेच षटकार आला, लगेच विचित खेळायचं होतं. तिथनं कोणत्याही प्रकारची धाव नसेल. एक ओव्हरचा खेळ संपलाय. एक ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. धावसंख्या 8, एक विकेटच्या मोबदल्यात. प्रतीक डीजे कुठे असतील तर संपर्क साधायचा आहे. टाइम लावलाय हे लक्षात असू द्यात. बरोबर 20 मिनिटात तुमची 4 षटकं हाताळून झाली पाहिजेत. अन्यथा 5व्या षटकात तुम्हाला एक क्षेत्ररक्षक तो 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. हे लक्षात असू द्यात. न्यू गोलंदाज तो इथून पुढे गोलंदाजी करण्याकरता राजला आपण पाहतोय. चला जास्तीचा वेळ जातोय. राज आलाय. पराग समोर असेल फलंदाजी करण्याकरता. त्याला संधी मिळतीये. 1 डाऊनला आता फलंदाजीला आलाय पराग. त्याच्या विपक्षात राज असेल गोलंदाजी मार्कवरनं. 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. साऊ कॉर्नरच्या क्षेत्रात एक क्षेत्ररक्षक, एक लॉंग ऑफ आणि एक जवळजवळ लॉंग ऑन या ठिकाणी 3 क्षेत्ररक्षक दुसऱ्या ओव्हरमधनं सुरुवात होतीये. पहिला बॉल त्यावर अटॅक करायचा होता. दर्शन मोकाशी येतोय चेंडू खाली. चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद. परागला परतावं लागेल. विकेट क्रमांक 2 परतीच्या प्रवासाला. त्याला लगेच न्यू बॅटर तयार राहायचंय. विकेट गेल्यानंतर लगेच आपला एक बॅटर आतमध्ये आला पाहिजे. हेही लक्षात असू द्यात. प्रतीक डीजे कुठे असतील तर संपर्क साधायचा आहे लवकरात लवकर, बिना विलंब. प्रतीक डीजे. राज गोलंदाजीला आला. पहिल्या चेंडूवर त्यानं ब्रेक थ्रू मिळवून दिला. त्या अगोदर शेखर पहिल्या षटकातनं बाद झाला. दुसऱ्या ओव्हरमधनं राजनंही कमालीची कामगिरी करत मात्र पहिल्याच बॉलवर विकेट मिळवून दिला. एक पराग सारखा एक मोठ्या बॅटरला त्यानं परतवलं. बॅटर मैदानात दाखल होतोय. जिग्नेशला आपण पाहतोय. आता जबाबदारीपूर्वक खेळ करावा लागेल. युवा खेळाडू आहे जिग्नेश, मात्र मैदानात येईल. जबाबदारी ही वय पाहून येत नसते आणि तो जिग्नेश मात्र मैदानात आलाय. युवराज साथ देईल मैदानात.
आपल्या गोलंदाजीतनं राज पुन्हा एकदा सज्ज होईल. चेंडू क्रमांक 2 मात्र विकेट क्रमांक 3 जिग्नेशलाही परतावं लागेल. आला तसाच गेला. जिग्नेश बॅक टू डगआउट. बॅटर अमोल कोतारणे तो मैदानात जाताना तर दिसतो आपल्याला कारण की विकेट एका बाजूने सातत्यानं पडतायत. एका बाजूने जर विचार केला तर जय शिवराय टीम सातत्यानं विकेट जात आहेत. चला खूप जास्तीचा वेळ जातोय. प्लीज नवीन बॅटर तयार राहायचं. लगेच जसा बॅटर आउट होतोय तसं मैदानात जायचं आहे. सहकार्य करा. धावतच चला. वॉर्मअप सुद्धा होईल. धावसंख्या 8 या आकड्यावर स्थिर असेल आणि मात्र या स्पर्धेतली पहिल्या विकेट हॅट्रिकचा मान राजला मिळेल का हे पाहावं लागेल. 2 वेळा षटकार हॅट्रिक हुकली आहे. आता विकेट हॅट्रिक करता संधी आहे. ती विकेट हॅट्रिक राज मात्र घेईल का? सज्ज होतोय एमडी वॉरियर्स टीमकडनं. नेक्स्ट बॉल अमोलच्या विपक्षात व्हाईट यॉर्कर लाईनवरचा तो बॉल नेक्स्ट बॉल ज्यावरनं अमोललाही शांत ठेवलंय. राज एका बाजूनी अचूक टप्प्यावरचा एक नियंत्रित मारा मात्र गोलंदाजीतनं करतोय. धाव मात्र कोणत्याही प्रकारचे तो देत नाहीये. 4 बॉल त्यांना आतापर्यंत हाताळलेत. पूर्णपणे शांत ठेवलंय, जखडून ठेवलंय. मात्र 2 बॉल अजूनही इथून पुढे असतील. चेंडू क्रमांक 5 पुन्हा एकदा सज्ज होईल आपल्या गोलंदाजीतनं. राजला आपण पाहतोय समोर अमोल कोतारणे. मात्र फुलपर टप्प्याचा बॉल होता. योगेश येतोय चेंडूपर्यंत. एक धाव कंप्लीट करेल. लॉंग ऑनवरनं सफल जवळ कॉर्नर पर्यंत तो गेला आणि तिथं त्यानं चेंडूची फेकी केली. तिथं धाव कंप्लीट होईल. एक आता मात्र एक धाव खर्ची करतोय. त्या 1 धावसंख्या 9 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतीये. षटक क्रमांक 2 जे प्रगतीपथावर आहे. मात्र समोर अजून युवराज सारखा बॅटर जो एका बाजूने तग धरून मैदानात राहिला आहे. युवराज लास्ट पर्यंत जर मैदानात राहिला तर 50 प्लस धावांपर्यंत नक्की घेऊन जाईल आपल्या टीमला. नेक्स्ट बॉल बॉल त्यावरनं पुन्हा एकदा एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट झालाय. ओके तर रनआउट करिता पंचांनी रिव्ह्यू घेतलंय. नोट आउट
नॉट आउट असेल. पोहोचलाय 9 या धावसंख्येवर मात्र असताना 10 या धावसंख्या डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचलाय. जर धावसंख्येचा विचार केला तर 5.0च्या सरासरीने या धावा 10 पर्यंत नेऊन ठेवल्यात 2 षटकांच्या अखेरीस. गोलंदाजी ट्रॅकवर न गोलंदाज तिसरा तो सज्ज होईल इथून पुढे. महेश गावित स्वतः संघ मालक आहे टीम एमडी वॉरियर्स आणि मात्र आता येतोय गोलंदाजी करण्याकरता. चला जास्तीचा टाइम जातोय प्लीज थोडं सहकार्य करा. बरोबर 4 वाजलेत. विचार केला ना तर अजूनही 2 मॅच इथून पुढे खेळवायच्या आहेत. यानंतर यानंतरची जी मॅच साई देवा आणि त्याच्या विपक्ष टीम विहान स्ट्रायकर दोन्ही टीम तयार राहायचं आहे. टीम विहान स्ट्रायकर आणि टीम साई देवा बरोबर एका इनिंग नंतर दोन्ही कर्णधार सज्ज राहायचे टॉस बॉक्स मध्ये. टीम साई देवा आणि टीम विहान स्ट्रायकर. तत्पूर्वी जाऊयात मैदानात महेश गावितच्या विपक्षात युवराज डुकले. अटॅक करायचा होता परफेक्ट बॅटवर बॉल आला नाहीये. तिथनं एक धाव कंप्लीट केली जाते. युवराज प्रयत्न करतोय. पहिल्या ओव्हरपासून पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये विकेट एका बाजूने पडत होत्या शांत राहिला. दुसऱ्या ओव्हरमधनं त्याला खूप कमी वेळ स्ट्राईकवर भेटला. तिसऱ्या ओव्हरमधनं मात्र पहिल्याच बॉलवर त्याने सिंगल घेतली आहे. त्यानंतर जर पाहिलं तर अमोल आणि युवराज तर धावसंख्येवर पूर्णपणे रोख लावलाय. 9 धावा 11 धावा जी धावसंख्या आतापर्यंत स्कोर कार्डवर आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना महेश गावित धनेशजी साने आणि महेश गावित यांचा हा संघ. धनेश गावित धनेश साने त्यांच्या पाठीमागून पूर्ण टीमला कंट्रोल करतायत. पूर्वी अमोल त्या विपक्षात एक बॉल बॅटनं चेंडूला खेळलाय. तिथनं दर्शन मोकाशी चेंडूवर येऊन पोहोचेल. एक धाव कंप्लीट परफेक्ट थ्रो धनेश साने याच्यापर्यंत करेल. एक धाव कंप्लीट होतीये. मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे रोख लावली आहे. शांत ठेवलंय. 12 धावा स्कोर कार्डवर. 12 धावा स्कोर कार्डवर असताना क्षेत्ररक्षणामध्ये सातत्यानं डोकेदुखी असेल नो डाऊट. डावखुर आणि उजव्या हाताचा बॅटर त्यामुळे ही डोकेदुखी आहे. युवराज नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा महेश गावित आपल्या गोलंदाजीतनं सज्ज होतोय. आता मात्र पटका लॉक केलाय. त्या ठिकाणी चेंडू जाईल 6 धावांकरता. महेश गावितवर केलाय अटॅक. षटकार. प्रतीक डीजे कुठे असतील तर या संपर्क साधायचा आहे. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता मात्र झपाट्यानं वेग घेतीये. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 18 या धावसंख्येवर. महेश गावित तिसरं षटक घेऊन आलाय. 3 चेंडूंचा आतापर्यंत त्यानं 3 चेंडू ते आतापर्यंत टाकले. त्यावरनं त्यानं 8 धावा या आतापर्यंत खर्ची केल्यात. तुम्ही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चेंडू क्रमांक 4 पुन्हा एकदा युवराजच्या विपक्षात. मात्र फसवलंय. शांत ठेवलंय. महेश नाही दाखवून दिलं तर तू षटकार खेचू शकतो तर मीही तुला बॉल डॉट घेऊ शकतो आणि तेच काहीतरी मैदानात घडलंय. 4 बॉल खेळ संपलाय. धावसंख्या 18 या धावसंख्येवर मात्र स्थिर असेल. चेंडू क्रमांक 5 पुन्हा एकदा युवराजच्या विपक्षात. आणखीन एक डॉट बॉल आणखीन एक डॉट बॉल. युवराज पूर्णपणे शांत. जिथनं एक षटकार आला त्यानंतर लगेच 2 डॉट बॉल. एक बॉल पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होईल युवराज करता. मात्र आता षटकार 6 धावांकरता. लेट पण थेट येतोय षटकार. या षटकाराला धावसंख्या 24 धावा 3 ओव्हरच्या अखेरीस 24 धावा. अजूनही मात्र 12 बॉल शिल्लक आहे. चला लवकर गोलंदाज आणायचा आहे. फास्ट थोडी घाई करा.
अजून 2 मॅच खेळवायच्या आहेत. यानंतरची मॅच टीम विहान स्ट्रायकर आणि त्या विपक्षात टीम साई देवा दोन्ही कर्णधार. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर दोन्ही कर्णधार लगेच तयार राहायचं आहे. एका इनिंग नंतर टॉस बॉक्समध्ये षटक क्रमांक 4 करिता तो सज्ज केला जाईल ओव्हर करता. त्याच्या हातामध्ये कर्णधारांना चेंडू सुपूर्द केलाय. गोलंदाज आपण पाहतोय राजला. त्यानं दुसरं षटक हाताळताना 2 विकेट मिळवून दिल्या पहिल्याच्या 2 बॉलवर आणि 2 धावा त्यानं खर्च केल्या. पूर्णपणे शांत ठेवलं. तो राज मात्र पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक कोट्यातलं दुसरं षटक तर टीमकडनं सांघिक 4थं षटक घेऊन येतो इथून पुढे. त्याला थोडी घाई करायची आहे. बरोबर खूप जास्तीचा टाईम जातो हेही लक्षात असू द्यात. तुमचं सहकार्य हे खूप मोलाचं असेल. मॅच आपल्या आहेत. विहान स्ट्रायकर आणि टीम साई देवा तयार राहायचं आहे टॉस करता. बरोबर एका इनिंग नंतर राज जो सज्ज होईल समोर अमोल त्याच्या विपक्षात पहिला बॉल. झेल सुटलाय. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी. त्याचीच निवड केली मात्र त्यांनी चुकी केली आणि मग 1 धाव मात्र घेतली. 1 धावेने धावसंख्या 25 धावा स्कोरकार्डवर लागल्यात. युवराज एका बाजूने आपण पाहतोय वेळ घेतोय पूर्णपणे मैदानातनं. एका बाजूने जरी विकेट गेल्या असल्या तरी अमोलनं त्याला चांगली साथ दिली आहे. चांगल्या टोटलपर्यंत जाण्याचा हा मनसुबा आहे युवराज आणि अमोलचा. तिथे खराब चेंडू येतोय त्याचा समाचार ते दोघं घेत आहेत. नो डाऊट. चांगला बॉल. त्यावर फक्त सन्मान. हेच एक काम युवराजने केलंय. 2 चेंडूचा खेळ झालाय राजकडनं वैयक्तिक कोट्यातलं. जेव्हा पहिलं षटक हाताळलं तेव्हाही खूप कमालीची कामगिरी मात्र झाली ती राजकडनं. फिंगरला रोल केलाय चेंडू. वाटत होतं की महेश झेल घेतो की काय. 2 धावा पूर्ण होतील. या 2 धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचेल ती टीम. 27 धावा 3 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. राज पुन्हा एकदा सज्ज होईल. आपला गोलंदाजीतनं चेंडू क्रमांक 4 घेऊन समोर युवराज करिता. या अगोदरच्या ओव्हरमध्ये 2 षटकार खेचलेत युवराजनं. नेक्स्ट बॉल. आखूड टप्प्याचा बॉल होता त्याला तितकासा फायदा घेता आला नाहीये. एकदा कंप्लीट होईल दुसरी करता नाही. युवराज धाव न घेणं पसंत करतोय. अमोलला तो संधी देतोय. धावसंख्या 28 28 आकड्याची जेव्हा आठवण होईल तेव्हा 28 वर्ष जेव्हा 1983 नंतर 2011ला जिंकलेला तो वर्ल्ड कप आठवतोय. 4 बॉल आतापर्यंत हाताळतोय गोलंदाज राज. 4 धावा आतापर्यंत खर्ची केल्यात. किफायती चांगली गोलंदाजी आपल्या टीम करता सातत्याने करतोय. या अगोदरच्या ओव्हरला 2 धावा दिल्या. आता 4 बॉल हाताळताना 4 धावा दिल्यात अमोल करता. नेक्स्ट बॉल खरा बॉल. तिथनं पंच आमच्याकडे वळतील. बॉल असेल वाईट. वाईटनं धावसंख्या एक्स्ट्रा स्वरूपानं दिली जाईल. 29 धावा स्कोरकार्डवर. मात्र योगेश त्या ठिकाणी झेलला प्रयत्न नाही केला. त्यानं पसंती केली की चेंडू मला अडवायचा आहे आणि चेंडू फील्ड करेल फेकी करेल. 1 धाव कंप्लीट. सिंगल घेत आहेत. जिथे मोठे फटके येत नाही आहेत तिथे फक्त सिंगल. डबलला सुद्धा ट्राय केली जात नाहीये. काहीतरी एक वेगळा प्रयत्न किंवा एक वेगळी गेम प्लॅनिंग त्याच्या डोक्यामध्ये असेल कदाचित. धावसंख्या 30 टीम जय शिवराय. शेखर लवकर बाद झाले. त्यानंतर जिग्नेश तोही परतला लवकर. चांगला बॉल. परफेक्ट यॉर्कर. युवराजच्या विपक्षात राजनं गोलंदाजी करताना 2 परफेक्ट यॉर्कर हाताळलेत. त्यावर युवराजला पूर्णपणे त्यांना शांत ठेवलंय. मात्र 1 धाव मिळेल पण या 1 धावसंख्या वधारतीये. ती जाऊन पोहोचतीये 31 धावा ऑन बोर्ड. 3 विकेटच्या मोबदल्यात शेवटचं आणि अंतिम षटक
हाणामारीचा षटक. या षटकातनं आता कोणाकडे चेंडू सुपूर्द केला जाईल? चला लवकर टीम मीटिंग नकोय. या शेवटच्या ओव्हर करता गोलंदाज लवकर घेऊन यायचा आहे. धनेश साने खूप जास्तीचा वेळ जातोय. प्लीज सहकार्य करा. तुम्ही वर कमिटीचे सदस्य आहात. आपण स्पर्धा पाहतोय शिवसंघर्ष प्रतिष्ठान क्रिकेट प्रीमियर लीग पर्व 8वं. 8व्या पर्वातलं एक दिमागदार आयोजन. चांगली स्पर्धा. पहिला दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. 31 धावा. 31 धावांच्या मोबदल्यात 3 विकेट. आणि चला हरेश थोडी घाई करायची आहे. युवराज तो पहिल्या ओव्हरमधनं फलंदाजीला आला. ओपनर बॅटर म्हणून फलंदाजीला आला. 4 ओव्हरपर्यंत राहिला. मात्र 4 ओव्हरमध्ये जर त्याचा विचार केला तर तितकी धावसंख्या स्कोर कार्डवर लागली नाहीये. जितका काळ युवराज मैदानात घालवतो त्या अनुषंगाने विचार केला तर ही धावसंख्या कमी लागली आहे स्कोर कार्डवर. तत्पूर्वी धावसंख्या 31 वर असताना 5वं षटक, हाणामारीचं षटक आणि अंतिम षटकात तर किती धावा येतील? ज्या काही धावा येतील त्या धावा टार्गेट सेट करण्याकरताच्या असतील. तर टीम जय शिवराय या टीमकडनं युवराजच्या विपक्षात पहिला बॉल. गोलंदाज प्रथमेश. पहिलाच बॉल चांगला हाताळताना धनेश साने जीवाच्या आकांताने धावतायत. मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावसंख्या वधारतीय. धावसंख्या 33. प्रथमेशची चांगली गोलंदाजी. एक नाव प्रथमेश, मॅन फ्रॉम वारेट. त्या खूप मोठा फॅन फॉलोवर असणारा खेळाडू प्रथमेश ठाकरे. धावसंख्या 33 स्कोर कार्डवर लागली आहे. पहिला बॉल हाताळताना प्रथमेश आपल्या गोलंदाजीतनं युवराज 4 षटक मैदानात राहिला असला तरी पूर्ण दमछाक झाली आहे त्याची. अंतिमचे 5 बॉल इथून पुढे सज्ज होतोय समोर युवराज. त्याच्या विपक्षात नेक्स्ट बॉल. गती परिवर्तन करायचं होतं. गेलाय फुलटॉस. त्या फुलटॉसला पाठवलंय षटकारा करता. 6 धावांकरता आलेला हा युवराजच्या बॅटमधनं षटकार. लवकर रीड केलं त्या बॉलला. हरेश दळवीसारखा एक गोलंदाज होता. त्याला का वापरलं नाहीये याचं उत्तर नाहीये. मात्र तत्पूर्वी जर पाहिलं तर प्रथमेश मात्र ज्याच्यावर काउंटर अटॅक केलाय, षटकार खेचलाय दुसऱ्याच बॉलवर. मात्र प्रथमेश थोडासा महागडा. 2 चेंडूवर आतापर्यंत 8 धावा खर्च केल्या. चेंडू क्रमांक 3 पंचांना पार करतोय. नेक्स्ट बॉल युवराज करता. पुन्हा एकदा अगेन फुल टॉस. बॅक टू बॅक आलेला युवराज डुकलेच्या बॅटमधनं षटकार. 6. त्याच फटक्यांकरता ओळख आहे युवराज डुगले. मोठं नाव आहे. मोठ्या मोठ्या गोलंदाजांचा कर्दनकाळ आहे. तो युवराज मात्र आता बहरतोय. 2 षटकार खेचलेत. त्या 2 षटकारांच्या मदतीनं धावसंख्या झपाट्यानं वेग घेतीये. जाऊन पोहोचेल 45 धावा ऑन बोर्ड. पंचेचाळीस धावा स्कोर कार्डवर लागल्यात. तर पाहिलं तर पहिल्या 3 षटकांमध्ये जी धावसंख्या कमी होती ती 5व्या षटकातनं आता खूप वेगानं वाढतीये. 2 षटकार युवराजचे. षटकार हॅट्रिकचा तो पहिला मान मिळवेल का युवराजच्या विपक्षात? नेक्स्ट बॉल. हाफ ट्रॅकर ज्याला उडवलंय, पाठवलंय षटकारासाठी. खूप लांब वर मारलेला हा युवराज जुकलेचा षटकार. 6. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती तब्बल 51 धावा. जुने चेंडू संपलेत. कारण की बॉल आहे 70-70चा. थाराच नाहीये त्या बॉलला. मात्र षटकार येतोय. या षटकाराच्या मदतीने 51 धावा. 4 चेंडूंचा खेळ झालाय.
मात्र 4 चेंडू मागे 20 धावा त्यानं आतापर्यंत खर्ची केल्यात. युवराज डुकले वैयक्तिक खेळीचा विचार केला तर 17 बॉल आणि 44 धावांची इनिंग साकारली आहे तो युवराज. मात्र टीमची धावसंख्या 51. बॉल जुने संपलेत, एकही बॉल इथे शिल्लक नाहीये. एक मिनिट बॉल दिला जातोय. अध्यक्ष साहेब एक नवीन बॉक्स पण घेऊन या तिकडनं. तर पाहिलं तर 51 धावा स्कोर कार्डवर, 4 बॉल आतापर्यंत 4 चेंडूचा विचार केला तर 20 धावा. आता हरेश दळवीच्या मनामध्ये विचार असेल का मला गोलंदाजी टाकायला पाहिजे होती का, हे प्रश्नचिन्ह आहे. प्रमुख गोलंदाज म्हणून हरेश दळवी सुद्धा आहे, मात्र का गोलंदाजी टाकली नाही त्याचं उत्तर नाही आहे. तर तत्पूर्वी शेवटचे 2 बॉल, त्या 2 बॉलचा जर विचार केला तर वैयक्तिक 44 धावांवर खेळतोय युवराजच्या बॅटमधनं. 6 धावा जर इथून पुढे आल्या तर वैयक्तिक 50 धावा. पहिलं अर्धशतक या प्रीमियर लीग मधनं कोणाचं तर ते नाव घेतलं जाईल युवराजचं. चेंडू क्रमांक 5 पुन्हा एकदा सज्ज होतोय प्रथमेश. आपल्या गोलंदाजीतनं 4 बॉल 20 धावा खर्ची केल्यात युवराजच्या विपक्षात. वैयक्तिक 44 धावा. एक बॉल, बॉल एक धाव कंप्लीट केली आहे नो डाऊट. दुसरी करता प्रयत्न युवराज नक्की करेल. दुसरी 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 धाव केली आहे पूर्ण, मात्र विकेट टाकावी लागेल. अमोल येईल परतीच्या प्रवासाला. बॅक टू द आउट. चला नेक्स्ट मॅच. विहान स्ट्रायकर आणि साई देवा दोन्ही कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचंय. टीम विहान स्ट्रायकर आणि टीम साई देवा. न्यू बॅटर मैदानात दाखल झालाय. यतीश त्याची वर्णी लागते अंतिमच्या बॉल करता. समोर बॅटर युवराज वैयक्तिक 45 या धावसंख्येवर मात्र खेळतोय. युवराज टुकले षटकार मारली तर 51 धावा होतील नो डाऊट. तो अखेरचा बॉल, इनिंगची समाप्ती होईल. मात्र युवराज डुकलेच्या बॅटमधनं हा चेंडू षटकारा करता वैयक्तिक धावा युवराज डुकले 51 धावा. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक कोणाच्या नावावर तर युवराज डुकलेच्या नावावर. चला टीम विहान स्ट्रायकर आणि टीम साई देवा कर्णधार. आता हा 5वा बुकर आहे. टीम साई देवा आणि टीम विहान स्ट्रायकर. प्लीज लवकर बी फास्ट. आमचे मान्यवर देवानंदजी शेलार साहेब यांना मी विनंती करेन की टॉस बॉक्स मधनं तो टॉस नेक्स्ट मॅचचा करायचा आहे. टीम विहान स्ट्रायकर आणि टीम साई देवा धावा कराव्या लागतील. त्या टोटल 59 धावा, 19 बॉल आणि 51 धावांची इनिंग साकारली. तो बॅटर युवराज डुकले पहिल्या ओपनिंग करता आला, तिथनं पूर्णपणे हैदोस घातला, शांत राहिला, संयमी खेळी केली. एका बाजूने विकेट पडत होत्या, मात्र नंतर अटॅक केला. प्रथमे जिथे त्याला नवखा गोलंदाज भेटला त्यावर तो तुटून पडला. चला टीम विहान स्ट्रायकर आणि टीम साई देवा आणि या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील अक्षय सर. टॉसकडे आपण जातोय. विहान स्ट्रायकर आणि साई देवा या दोन टीम मध्ये इथे टॉस केला जाईल. देवानंद शेलार आपल्यासोबत आहेत टॉस बॉक्स मध्ये. त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण नाणेफेक करतोय. विहान स्ट्रायकर्स चे कॅप्टन या नाणेफेक करण्याकरता आपल्याला संपर्क साधायचा आहे. उपस्थित होत आहेत. नाणेफेक होईल, कॉइन स्पिन केला जाईल. It is the call and it's a tail. नाणेफेकीचा कौल
इथे झालाय आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय विहान स्ट्रायकर्सनं. काय निर्णय असेल? फिल्डिंग. पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करायचं. एक मॅच जी पराभूत झालेत, नेमका काय चुक्या होत्या त्या मॅचमध्ये की ज्यामुळे पराभव वाटायला आला? जरा फिल्डिंगमध्ये जरा चुका झाल्या, त्या दुरुस्त करू या मॅचमध्ये. काही बदल करताय पहिल्या टीममध्ये आणि या टीममध्ये? एकच चेंजेस आहे. शुभेच्छा असतील आपल्याला. टॉस तू कॉल केला होता मात्र विरोधात गेला. पहिली मॅच जिंकली आहे त्यामुळे या मॅचमध्ये टीममध्ये काय बदल केला जाणार आहे की सेम टीम? एक चेंज आहे. एक चेंज तुम्ही करताय. कसं वाटतंय स्पर्धेत खेळताना? शुभेच्छा असतील तुलाही. इथे टॉस झाला, टॉस जिंकला टीम विहान स्ट्रायकर्सनं आणि निर्णय घेतलाय पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तर या संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करून आपण मैदानात जातोय. कारण खरं तर एक चांगली लढत इथे पाहायला मिळते आहे. थोडीशी स्पीडअप झाली पाहिजे गेम. बघा वारंवार आपल्याला इथे आयोजकांतर्फे सांगणं येते की आपण जरा घाई करा, यानंतर आपल्याला बरंच अजून सामना खेळायचे, 2 सामन्याचा खेळ बाकी राहिला आहे. तेव्हा थोडंसं आपण सहकार्य द्या. आपण स्पर्धा आपल्यासाठीच आहे तर आपण सहकार्य केलं पाहिजे. तर एकंदरीत 59 धावांचं लक्ष घेऊन आता मैदानात सलामीचे 2 फलंदाज दाखल झालेत. सुरुवात होणार आहे नक्कीच खेळामधून. एक इनिंग आपण पाहिली, दुसऱ्या इनिंगला सुरुवात. तर राकेश आणि त्याच्या सोबतीला आपण पाहतोय स्वप्नील ही जोडी मैदानात सजली आहे. आणि एकंदरीत पाहिलं तर 30 चेंडूमध्ये 59 धावा करायचे आहेत. म्हणजे निश्चितच चांगला खेळ इथे करावा लागेल. जवळपास 12च्या गतीने धावा करायच्या आहेत प्रत्येक षटकामधून. आणि पहिल्या षटकाला युवराज दुकले आपण पाहतोय, ज्यांनी खूप सुंदर अशी बॅटिंग इथे केली आणि खरं तर इथल्या प्रेक्षकांचं मनच जिंकलं. कारण या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक त्यांच्या नावी लागलं. ते 51 धावा नॉट आऊट. आणि आता गोलंदाज म्हणून सुरुवात करतायत लेफ्ट हँड मार्याने. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू बराचसा बाहेर कट होता. निश्चितच बघा कटरच्या गोलंदाजी करण्यामध्ये अतिशय महारत हासिल केला हा गोलंदाज आहे. कारण आपल्या वाडी तालुक्याची अनबान शान असं म्हणूयात आपण त्याला. तालुक्यातला एक सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांचं नाव अगदी खूप आता गाजतं आहे. आणि कालच आपण पाहिलं असेल पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगमध्ये देखील त्यांच्या संघाने खूप चांगलं काम केलं होतं, पण अगदी काल गटातून हरले ते. आणि त्या षटकातून पुढचा चेंडू पुन्हा एकदा सामना करतील फलंदाज राकेश. विकेट करण्याचा प्रयत्न झाला होता पण तो चेंडू पुन्हा एकदा कट झाला आहे. लगातार दोन्ही चेंडू पण पाहिले तर खूप चांगल्यापैकी हाताळलं आहे ते युवराज यांनी. आणि आपला एक दबदबा, एक वेगळा ठसा त्यांनी क्रिकेटमध्ये आपला निर्माण केला आहे. गेल्या 5-6 वर्षात तर खरोखर त्यांचं नाव अगदी खूप गाजतं आहे. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा, मग त्या दूरवर मोठ्या मोठ्या ज्या स्पर्धा होतात, तर रायगड असेल, रत्नागिरी असेल, मुंबई परिसर असेल, किंवा आपण पाहतोय पालघर जिल्ह्यातील काही ठिकाणी देखील खूप त्यांचा खेळ भरतो. आणि यायचा चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्नात मात्र चेंडू टॉपेज लागला, थोडासा बॅटवरून चेंडू निघाला होता, तो पॉईंट रिझल्टला आणि सहजतेने फलंदाज त्यावर निश्चितच एक धाव पुढे होते. दुसऱ्या 2 चेंडूचा खेळ संपल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर ही पहिली धाव आली आणि आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपताना पहिली धाव फलकावर जी लागती आहे. नुकतंच खातं उघडलंय ते संघाचं आणि वैयक्तिक राकेश यांनी आता सामना करतील. प्रथमच स्वप्नील, सकाळच्या सामन्यात स्वप्नील खूप चांगली बॅटिंग केली होती, तर बघूयात या सामन्यातून त्यांना चांगला खेळ करावा लागेल आपल्या सगळ्याचा करता. तर एकंदरीत 59 धावांचं लक्ष आहे, म्हणजे निश्चितच मोठं टार्गेट आहे. जवळपास 12 धावा प्रत्येक षटकातून करायचे आहेत. आणि पुढच्या चेंडूवर फलंदाज त्रिपाची, अगदी बॅटवरून चेंडू अगदी बॅटच्या खालच्याकडे लागून त्रिपाची झाल्या तर मिळस्टिक घेतला जातो आणि फलंदाज भोपळा पुण्यापूर्वीच 0वर बाजवते. 0चा चष्मा परिधान करून मात्र इथे स्वप्नील यांना मैदान सोडावं लागेल आणि पहिल्या विकेटचं पतन. तर पुन्हा एकदा आपली हुकूमत मात्र इथे दाखवत आहेत युवराज. अतिशय प्रभावित त्यांची गोलंदाजी निश्चित प्रभावित करते, कारण जय शिवराय संघाला तर विजय आवश्यक आहे तो या स्पर्धेतून, या सामन्यामध्ये. कारण मगाचा आपण पाहिला असेल त्यांचा एक मानहार्दिक पराजय झाला होता आणि या सामन्यातून निश्चितच या स्पर्धेत आपल्याला चांगलं काम करायचं. तर इथे तुम्हाला चांगल्यापैकी कामगिरी करताना गोलंदाजी आणि चांगले फिल्डिंग
या जोरावर एक भर द्यावा लागेल. परंतु नुकताच पहिला फलंदाज अगदी स्वस्तात बाद झाल्याचे स्वप्नील आणि त्यानंतर त्यांची आता जागा घेत आहेत नवीन फलंदाज योगेश. तर योगेश आपल्या कोळकेवाडी संघासाठी नेहमीच आपण त्याचा खेळ पाहिला असेल. या खेळाडूचा आज बघूया त्याची वर्णी लागली ते या संघाकरता. ते MD वॉरियर्स अर्थातच धनेश साने यांचा हा जो संघ आपण पाहतोय आणि महेश गावित यांचा हा संघ. निश्चितच हे 2 पॅकर्स या संघाचे. त्या संघाला चांगला खेळ करावा. त्यांना सुद्धा एक पराजय स्वीकारला होता मगाशी पहिल्याच्या सामन्यातून आणि आता मात्र त्यांना देखील विजय आवश्यक आहे. तो पुढच्या चेंडूला अगदी हलकेसे स्टिअर केला होता चेंडू. तो थर्ड मॅनला आणि फलंदाज लगेच त्यावर धाव घेत आहेत आरामातरित्या. ती एक धाव घेताना मात्र योगेश यांनी यावेळेस खातं उघडलं आहे. म्हणजे दोन्ही फलंदाजांनी प्रत्येकी एक धाव घेताना खातं उघडलं आहे. पहिल्याच पॉवर प्लेमध्ये अतिशय पॉवरफुल गोलंदाजी युवराज दुकले यांची. तर अंतिम चेंडूचा खेळ बाकी राहिला ते शिल्लक. युवराज षटकातून शेवटचा चेंडू घेऊन बरेच फलंदाज अगोदर सफल झाले होते आणि त्यापेक्षा मात्र चेंडू निश्चितच चांगला हाताळताना षटक संपवलं. एक अतिशय जुजबी एक चांगलं षटकाची समाप्ती की ज्या षटकात फक्त धावा आल्या त्या केवळ आणि केवळ 2 धावा आल्या आणि एक गडीबस सुद्धा बाजला होता. तर अतिशय सुंदर पृथक्करण अतिशय भेदक गोलंदाजी. त्याला गेम स्पीडअप झाला पाहिजे. लगेच नवीन षटकाला सुरुवात करायची आहे शेखर आणि टीम. त्याला वेळ जास्त घालू नका. पंच दोन्ही डिसिजन लगेच घेऊन पुढे लगेच सामना सुरू व्हायला पाहिजे. चला नवीन बॅट्समन पाठवा. तर राकेश थोडेसे दुखापतग्रस्त आहेत नक्कीच. त्यांच्यानंतर आपण पाहतोय नवीन फलंदाज राज ज्यांच्यात वर्णी लागते मैदानातून न्यू बॅटर म्हणून. तर अमोल जे आता सुरुवात करतायत सॉरी राज यांनी सुरुवात करतायत. राज मात्र नवीन फलंदाज आपण पाहतोय ज्यांनी सुरुवातच करणार आहेत. पर तो गोलंदाज म्हणून इथे मात्र वर्णी लागते ते अर्थातच अमोल गोतारणीची. आणि षटकात सुरुवात करताना पहिला चेंडू थोडासा टॉप एज लागला. मात्र एसटी मागे जे क्षेत्रशी उभे आहेत त्यांच्या हातामध्ये ट्राय स्लिपला आणि फलंदाज त्यावर बाद होतील. आणखी एक विकेट मात्र पाहतोय आपण बाद होताना. योगेश आल्या वावले माघारी परतले तिथे यावेळेस आणि संघाची मात्र अडचणी वाढू लागल्यात. कारण एकंदरीत 60 धावा करायच्या आहेत. 59 धावा करायच्या आहेत आणि पल्ला मात्र दूरचा अजून प्रवास करायचा आहे. अशा परिस्थितीत अशा विकेट जाणं हे सगळ्यासाठी निश्चितच योग्य ठरणार नाही. पण एनडी संघाला मात्र कुठेतरी आपला विचारपूर्वक खेळ करावा लागेल. तर दर्शन मोकाशी नवीन फलंदाज अगदी एक फलंदाज येतोय आणि फक्त हजेरी लावून जातोय. आणि संघासाठी जे काम करायचं आहे चांगल्यापैकी ते फलंदाजी करायची ते मात्र आपण थोडंसं दुर्लक्ष होतं आहे. कारण जर गरज पाहिली तर एकंदरीत 12च्या सरासरी धावा करायच्या 59 धावा त्या 5 षटकातून. आणि आतापर्यंत जर पाहिलं तर निश्चितच दुसऱ्या षटकामध्ये एक चांगली सफलता मिळाली या मुलांना. आणि त्यानंतर दर्शन मोकाशी जे स्ट्राईक घेत आहेत तर सुरुवात करतील आपल्या खेळाला. इथे आल्याला सुरुवातीलाच मात्र चांगला फुल टॉस चेंडूवर चांगल्यापैकी प्रहार केला आहे
आणि चेंडू आडवेपर्यंत फलंदाजांनी सहजतेने एका सिंगल धाव जोडताना आपलं वैयक्तिक खातं उघडलं. संघाची धावसंख्या त्याबरोबर पोहोचते. ती धावफलकावर 2 गड्याच्या मोबदल्यात केवळ 3 धावा. 2-3 अशी सध्याची स्थिती आहे. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय. यातील देखील 2 चेंडू संपलेत आणि त्यानंतर षटकातील तिसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज अमोल. तर इथे राज सामना करतायत. पुढचा चेंडू गोलंदाज चेंडू मारल्या पटकावण्याचा प्रयत्न होता, पण तो निश्चितच चेंडू स्टॉप केला गेला आहे आणि इथे धाव काय मिळू दिली. चांगलीशी गोलंदाजी आपण पाहतोय या षटकात देखील होताना. तशी पहिल्या षटकात युवराजाने अतिशय कंजूस गोलंदाजी केली होती. प्रति मारा करताना फलंदाजानं पूर्णपणे जखडून ठेवलं होतं आणि विकेट सुद्धा मिळवली होती. फक्त 2 धावा देताना एक अप्रतिम मारा. तसाच मारा आपण सध्या इथे पाहतोय. तो अमोल यांचा देखील 3 चेंडू संपवताना फक्त एकच धाव आणि एक वेळा मग बोल अशी विकेट. त्यानंतर पुढचा चेंडू फुल टॉस देऊन बसला. तिथे बघा चेंडू थोडासा हवेत राहिला आहे आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली पराग मात्र सुपर असा झेल आणि फलंदाज त्यावर बाद होतील. आणखी एक विकेटचा पतन. इंडी वॉरियर्स संघाला नक्कीच कुठेतरी ग्रहण लागला असावा असं म्हणतंय, कारण एक एक फलंदाज इथे माघारी परततोय बाद होताना आणि संघाचा हा तिसरा गडी बाद झाला आहे. 3 गडी बाद. धावसंख्या फलकावर केवळ 3 लागली आहे आणि त्यामुळे 59 धावांचं हे लक्षात थोडंसं कठीण वाटू लागलं मैदानातून. पण बेजबाबदार फटके मारतायत आणि बेजबाबदारपणे फलंदाजी करताना फलंदाज तिसरा मात्र कंपूची आश्रयला. तर एका षटकात अमोलने 2 गडी बाद केलेत आणि महेश गावित आता स्वतः मात्र संघ मालक आपण बघतोय. गणेश साने आणि महेश गावित हे 2 पॅकर्स संघाचे आहे आणि जबाबदारी तर नक्कीच स्वतःला घ्यावी लागेल ती महेश यांना. एकेवर दर्शन मोकाशी त्यांना साथ देत आहेत आता ते महेश. षटकातील बघता बघता 4 चेंडू संपलेत आणि 4 चेंडूत फक्त आणि 2 धावा दिल्यात. त्यांना 2 गडी बाद केलेत. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. पुढचा चेंडू थोडासा वेगळ्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू जोपर्यंत उचलते तोपर्यंत फलंदाजांनी सहजतेने एक सिंगल धाव. तर एक धाव घेताना नक्कीच चांगला विजयापर्यंत नेता येणार नाहीत. परत आता पहिलं आपण पाहतोय गोलंदाजी. सुरुवातीला युवराज, त्यानंतर आता अमोलीची गोलंदाजी देखील तेवढीच अतिशय चांगली होते आहे आणि त्यामुळे धावा घेणं किंवा फटके मारणं थोडंसं कठीण होऊन बसलेला या संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडीशी वातावरणात देखील थोडासा बदल झाला आहे. तर अंतिम चेंडू आणि हा देखील फलंदाजांना पूर्णपणे मात्र सुरेख चेंडू टाकला गेला आणि षटक संपवलं गेलं. अशा प्रकारे 2 षटकाचा खेळ जमतोय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर फलकावर केवळ धावसंख्या लागली ती 4. म्हणजे 12 चेंडू हाताळले गेल्यात आतापर्यंत आणि 12 चेंडू 4 धावा म्हणजे तेवढंच चांगलं काम म्हणता येणार नाही इंडी वॉरियर्स संघाचं. आणि 59 धावांचं मोठं लक्ष असताना पण अशा प्रकारची फलंदाजी ही संघाला नक्कीच विजयापर्यंत नेऊ शकेल की नाही यात शंका अशी वाटू लागते. परंतु अजूनही पुढचं पाहतोय 3 षटकाचा खेळ बाकी. जशी सुरुवात मला वाटतं मग अशी झाली होती ती जय शिवराय संघाकडून आणि नंतर मात्र आक्रमण केलं होतं त्या संघाने. त्या आक्रमणानंतर इतकं तेजदार होतं की त्यामध्ये नक्कीच युवराज यांनी आपलं अर्धशतक देखील लावून घेतलं, पटकवलं गेलं. तर तशा प्रकारचा खेळ इथे एका फलंदाज करावं लागेल पुढच्या 3 षटकामध्ये. म्हणजे अजूनही 55 ज्या धावा करायच्या आहेत सामन्यामध्ये. तर 18 चेंडू असं असतील बाकी आणि 55 धावा तिथे मात्र करायच्या आहेत त्या इंडी वॉरियर्स संघाला. थोडीशी घाई करा. नवीन षटकाला पुन्हा एकदा युवराज यांचा मात्र अगदी मारा सुरू होतोय. त्या गोलंदाजी पहिली सुरुवात खूप चांगली केली होती आणि पहिल्या षटकात फक्त 2च धावा देताना एक गडी बाद केला होता. ते युवराज पुन्हा एकदा मात्र अगदी टप्पा पडल्यानंतर चेंडू पुन्हा एकदा फिरक घेतो त्यांचा, पण तो यावेळेस जास्त चेंडू बाहेर गेला आणि हे पंचांनी ओळखताना मात्र वाईड घोषित केलं आहे या चेंडूला. त्यामुळेच वाईडने सुरुवात होते या षटकाकडून. पहिल्याच चेंडूवर एक अवांतर धावेने धावसंख्या 5. पुनश्च नव्याने सुरुवात होईल या षटकाची. याच मात्र पुढे स्टेप आउट झाले आणि चेंडू चांगल्यापैकी पूल केला, परंतु क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि कॉट अँड बोल्ड करताना फलंदाज माघारी परतवला. आणखी एक सफलता जी संघाला मिळते आहे. तर युवराजांना मात्र या सामन्यातून दुसरा गडी बाद करण्याचा देखील संधी मिळाली आणि स्वतः मात्र आपल्या फलंदाजीमध्ये चेंडूला चांगल्यापैकी झेलताना ते बाद केलं महेश यांना. तर एक एक फलंदाज मात्र अगदी हजेरी लावतो असंच म्हणावं लागेल. तर कुठल्याही प्रकारच्या मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं आहे ते फलंदाजांना आणि त्याच दृष्टीने मात्र महेश सुद्धा लवकर बाद झाले. एक धावकडून ते माघारी परतले आहेत. त्यांची जाता जागा घेत आहेत हरीश दळवी. तर संघाचा हा 4था गडी बाद झाला आहे. 4 बाद केवळ धावसंख्या 5. आज प्रथमच आपण पाहतोय अशा प्रकारची घसरगुंडी उडते संघाची या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये, कारण पहिला पराजय त्यांना निश्चितच कुठेतरी चालतो आहे
अशा प्रयत्नात एन डी वॉरियर्स थोडीशी स्ट्रगल करू पाहतोय आणि बघूया कुठला फलंदाज त्यांना साथ देऊ शकतो. इथे एक वजा आपण पाहतोय मगाचपासून आपण पाहत असताना आणि इथे स्टंप करण्याचा प्रयत्न झाला तर पुन्हा एकदा मात्र सुरेख गोलंदाजी आपण पाहिली असेल षटकामधून. तर फलंदाज निश्चित मला वाटतं होत आहेत हरेश आणि आणखी विकेटला मात्र आपण पाहतो की फलंदाज मात्र माघार घ्यावी लागेल, मैदान सोडावं लागेल. एका षटकामधून एक एक गडी मात्र बाद करत अतिशय चांगली ही कामगिरी युवराज दुकलेची आणि स्वतः आता संघमालक धनेश साने यावं लागते कारण बॅटिंग त्यांची आपण पाहतोय ते मुख्य फलंदाज होते अपयशी ठरलेत आता एका मागे बाद होताना. तर गेम फास्ट झाले पाहिजे, खूप उशीर होतो या सामन्यामधून. तर 8व्या क्रमांकाचे धनेश साने मला वाटतं इथे येतात बॅटिंगसाठी आणि तो सामना कठीण होऊन बसलाय सगळ्या विजयाच्या दृष्टीने. याचं कारण म्हणजे अतिशय बेहतरीन गोलंदाजी. तर डी जे मास्टर इथं मला वाटतं आले, त्यांनी थोडंसं डान्स म्हणजे डान्स गाणं लावावं जेणेकरून आपले पंच देखील थोडंसं डान्स करू शकते. त्यांना इच्छा आहे डान्स करण्याची आणि पुढच्या चेंडूवर पुन्हा एकदा मात्र फिरक घेणारी चेंडू गोलंदाजी अतिशय प्रभावी मारा गेला इथे षटकामधून. तर धनेश साने जर षटकार ठोकला युवराज यांना तर मनोज वलटे साहेबांकडून नक्कीच 500 रुपयाचं बक्षीस असेल. आणि बघा प्रयत्न नक्कीच त्यांनी केला, जारी केला मात्र हा प्रयत्न आणि हा बहुधा षटकार असेल का असं वाटतं की चौकार वन बाउन्स चेंडू गेला मात्र थोडंसं चुकला आणि आता 500 रुपये लागू झाले असते परंतु नक्कीच चांगला प्रयत्न तुम्ही केला आहे. आणि ज्या फलंदाजांना जमलं नाही ते का मात्र धनेश साने इथे करतायत चांगला चौकार ठोकताना. पहिल्याच इनिंगमधला हा चौकारला आहे आणि धावसंख्या थोडीशी का होईना पुढे जाते आहे. ती धाव फलकावर आता 9 या अंकावर. थँक्यू डी जे. तर 4 चेंडू संपलेत त्या षटकामधून युवराजांची आतापर्यंत आणि षटकातील आता 5वा चेंडू पुन्हा एकदा सामना करतायत धनेश. इथे मात्र मनोजेचं भोगं बक्षीस घेतील का षटकाराचा. परंतु यावेळेस थोडासा स्विचचा प्रयत्न झाला आणि प्रयत्न करून त्यांना अपयश येते परंतु निश्चितच चांगली आपण ही कामगिरी सध्या पाहतोय की जय शिवराज संघाकडून युवराज यांची अंतिम चेंडू आणि अशा प्रकारे एका चांगल्या षटकाची मात्र समाप्ती होते कारण एकंदरीत पाहिलं तर आपला कोटा त्यांनी पूर्ण केला 2 षटकांचा आणि 2 षटकामध्ये अतिशय भेदक मारा करताना एकंदरीत गडी बाद केलेत ते 3 या गोलंदाजाने आणि आपला कोटा पूर्ण करताना 3 षटकाचा खेळ संपला. तर या 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या अवघी फलकावं लागली ती 9 धावा, अजूनही 50 धावांची गरज. शेवटची 2 षटकं आता बाकी 12 चेंडू बाकी राहिल्या आणि 12 चेंडूत 50 धावा करणं थोडंसं कठीण जिकरीचं काम असेल. त्यासाठी फटके मात्र मोठे मोठे मारावे लागतील. तर बघूया हे 2 फलंदाज त्या क्षमता राखून आहेत मैदानामध्ये. दर्शन मुकेश असतील किंवा स्वतः आपण पाहतोय धनेश साने त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे, नक्कीच क्षमतेला त्यांना न्याय द्यावा लागेल. तर प्रत्येक षटकामध्ये जर 4 मोठे फटके मारले गेले तर या धावा होऊ शकतात. परंतु नवीन षटकाला सुरुवात तर सुरुवात मात्र होते षटकाला. तर प्रणित इथे मला वाटतं आले होते गोलंदाजीसाठी आणि सुरुवात करताना पहिला चेंडू मात्र त्यांनी डॉटने सुरुवात केली आहे. चांगली गोलंदाजी हा खरं म्हणजे म्हणावं गेलं ते या सामन्यातलं वैशिष्ट्य राहिलं आहे ते जय शिवराज संघाचं आणि प्रत्येक गोलंदाज आपली भूमिका एक चांगली निभावतो आहे. षटकातून आता पुढचा चेंडू यायचा तर चांगला चापूक शॉक म्हणावं गेलं, चांगला फटका आणि चेंडू निघतोय तो फ्लॅट षटकार म्हणावा असं वाटतंय आणि उत्तुंग असा चांगला फटका आला तो षटकाराकरता. म्हणजे मग अशी चौकाराला गणेशांच्या बॅटमधून आता मात्र षटकार येतोय दर्शनाच्या बॅटमधून आणि सगळ्याला एक थोडीशी उभारी मिळते. तर धन्यवाद कंपनीचे जे सर्व आपले मेंबर्स आहेत त्या सर्वच मेंबर्सचं धन्यवाद कारण बॉल लगेच पाठवला त्यांनी. पुढचा चेंडू इथे मात्र फलंदाजांना पूर्णपणे बंदिस्त करणं चेंडू म्हणावं गेलं, त्यांना हुकून देणार चेंडू होता आणि पंच मात्र इथे घोषित करतायत वाईट स्वरूपात हा चेंडू पडला आहे. अशामुळेच एक अवांतर धाव वाढते संघ करता. एक अवांतर धावेने संघाची धावसंख्या आता पोहोचली फलकावरती 16 वर 16.
पहिली चुकी मात्र इथे या षटकात होती गोलंदाज मार्फत आणि पुन्हा एकदा मात्र हा चेंडू हाताळावा लागेल तो प्रणित यांना. षटकातील तिसरा चेंडू. इथे चेंडू थोडंसं हवे ते बघूया. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत. स्वतः गोलंदाज मात्र कसरत करत होते चेंडूपर्यंत जाण्याची. आपण तो चेंडू त्यांच्या आवाक्यात नव्हता आणि दरम्यान लँड झाल्यानंतर एक धाव आरामात पूर्ण होते. तर एक धावेने तेवढंसं काही फरक पडणार नाही संघाला. मात्र धावसंख्या एकने वाढते कारण इथे आपण बघतोय जी साधारणतः सरासरीला महत्त्व राहते. कारण जेव्हा आपण लीग स्पर्धा स्टेजमध्ये सामने खेळतो तेव्हा जेव्हा हार होते त्यावेळेस सरासरी तेवढीच महत्त्वाची असते आणि सरासरी गाठण्यासाठी नक्कीच या धावा खूप फायदेशीर ठरू शकतात. पुढचा चेंडूवर एक चांगला फटका. इथे मात्र धनेश साने यांचा एक मोठा फटका परंतु चेंडू हवे जास्त राहतोय आणि क्षेत्ररक्षकांना वेळ मिळाला चेंडू खाली येण्याचा आणि सहज त्याने झेल टिपताना आणखी एक फलंदाज माघारी परतताना आपण वाचताना धनेश सुद्धा मागे बाद झाले आहेत. तर संघात आणखीच कठीण परिस्थितीत वावरतोय कारण एक फलंदाज आपण पाहिलं असेल बाद होताना संघ आता अडचणीत येताना जवळपास सर्व ऑलआउट होण्याची मुश्किल ओढवते संघावर. थँक्यू डीजे. तर नवीन फलंदाज आले ते प्रथमेश. षटकातील 5वा चेंडू घेऊन आता गोलंदाज. इथे मध्ये चेंडूला जाऊ दिला मागे आणि पंच आपली कामगिरी करतायत वाईट देताना. इट इज अ वाईट. त्यामुळे एक अवांतर धाव एक चेंडू आणखी वाढतोय. धावसंख्येमध्ये बदल होताना धावसंख्या आता पोहोचते ते 18वर. षटक थोडंसं लांब कारण या षटकामध्ये 2 अतिरिक्त चेंडू हाताळले गेले आहेत ते प्रणित यांनी. त्यामुळे षटकात खेळ वाढतोय पुढे जातोय. तर तो चेंडू तर पुन्हा एकदा हाताळावा लागेल आणि याचा चांगला स्वीट सॉंग आणि खूपच सुंदर चेंडू फटकवताना मात्र चेंडू सरळ सीमे पार आटकेपार चेंडू ढोवला चेंडा आणि त्यामुळे षटकार येतोय. तर या 6 धावांची मोहर उमटवली गेली आणि एक चांगला बेहतरीन फटका मारताना मात्र बघा नवीन फलंदाज देखील एक चांगला खेळ इथं केला आहे आणि या दरम्यान धावसंख्यात तो पोहोचते फलकावरती 6 धावांनी 25वर 25. अजूनही अंतिम चेंडूचा खेळ बाकी ते शिल्लक राहतोय. पुढच्या चेंडूवर देखील हल्ला बॉल अटॅक आणि आणखी एक चेंडू मात्र बॅक टू बॅक दुसरा षटकार जबरदस्त टोलेची फटकेबाजी ऐन मोमेंटला आपण पाहतोय की संघाला गरज आहे अशा प्रकारच्या फटक्यांची. अशा वेळेस मात्र हा फटके 2 लगावले गेले आणि षटक देखील संपलं. थँक्यू डीजे. तर बघा एकंदरीत 3 षटकाचा इथे खेळ संपला आणि आता शेवटची 2 षटकं बाकी आहेत. तर 4 षटकाचा खेळ संपताना अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. 4 षटकं संपलेत. त्यांचे स्कोअर देखील आम्हाला सांगतात की 4 षटकाचा इथे खेळ संपला आहे आणि अंतिम षटकामध्ये आपण पाहता येते 29 धावांची गरज आहे कारण 30 धावा फलक लावल्या गेल्या. 59-60 धावा करायच्या आहेत आणि अशा परिस्थितीत मात्र 29 धावांचा लक्ष थोडंसं कठीण आहे परंतु अशक्य नसेल. जर अशा प्रकारची फटकेबाजी झाली तर या धावा होऊ शकतात. तर बॉलरसाठी इथे दिनेश कोदे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं बक्षीस जाहीर करतात त्यांच्यामार्फत ते दिनेश कोदे. आणि अंतिम षटकाला सुरुवात. इथून मात्र 6 चेंडूत 29 धावा बनवायचे आहेत विजयाकरता. म्हणजे षटकार ठोकत राहावं लागेल आणि पहिल्या चेंडूवर जोर कसता प्रयत्न झालाय पण तो चेंडू हवेत जास्त राहिला आणि चेंडू खाली पडेपर्यंत फलंदाज सहज त्याने एक सिंगल धावतात स्ट्राईकवर आणतात पुन्हा एकदा आपल्या सहकार्याला. त्यांनी मग अतिशय 2 लगातार षटकार ठोकले होते. आणि पुढचा चेंडू इथे मात्र त्याने चांगल्यापैकी फटकवण्याचा प्रयत्नात धाव काही घेतली नाही. निश्चित त्यांना माहिती आहे आपण चेंडू अडवला जाऊ शकतो. युवराज तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि शेवटी आपण धोका पत्करायचं नाही. तर एक चांगला चेंडूची ते समाप्ती. जिग्नेश जे अंतिम षटक त्यांची सुरुवात आपण पाहत होतो कशी. या षटकातील पुढच्या चेंडू इथे मात्र नाहक मात्र हा चौकार निघतो करण्याचा प्रयत्न होते परंतु त्यांनी प्रयत्न शरीराने चेंडू अडवायचा प्रयत्न केला आणि तेव्हाच चेंडू सीमापार होतोय तो चौकार.
अजूनही 24 धावांची गरज आहे, मात्र शेवटचे 3 चेंडूचा खेळ बाकी आता शिल्लक. आणि अशा प्रकारे सामन्यावर आता नक्कीच आपलं वर्चस्व गाजवलं होतं जय शिवराज संघाने आणि जवळपास आता सामन्यावरची पकड मजबूत केली आहे. तर अंतिम शेवटचे 2 चेंडू आता बाकी आहेत सामन्यातून. आणि पुढच्या चेंडूवर पुन्हा एकदा सुरेख फटका, अगदी चेंडूला अगदी सरळ सीमे पार केलं. षटकार अतिशय चांगली फलंदाजी, मला वाटतं हा फलंदाज आधी थोडी सुरुवातीला पाठवलं असतं तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. तरी देखील एक चांगली बेहतरीन इनिंग साकारतायत ते फलंदाज. आणि बघता बघता हा षटकार आला, त्यामुळे धावसंख्येला वेग येताना धावसंख्या पोहोचते 41 59 धावांचं लक्ष अगदी सहज काबीज करता आलं असं सुरुवातीला जर अशा प्रकारची फलंदाजी झाली असती तर. मात्र क्रिकेट आपण क्रिकेटमध्ये वास्तवता पाहतोय की ते शेवटचा चेंडू हाताळला जातो आणि अशा प्रकारे सामना फिनिश झाला, सामना संपला गेला. आणि जय शिवराज संघाने अतिशय सुंदररित्या मात्र हा खेळामध्ये आपली कामगिरी, चमकदार कामगिरी करत विजय साकारलाय. म्हणजे पहिला पराजय त्यानंतर विजय असं त्यांची ही सुरुवात या स्पर्धेतली.